कंत्राटी कामगार असोसिएशनचा हम सब एक है, हम सब एक है। कंत्राटी कामगारांना न्याय मिळालाच पाहिजे, कंत्राटी कामगारांना न्याय मिळालाच पाहिजे। हमारी युनियन हमारी ताकद। माझं नाव अमोल नवघरे। आम्ही मागील 10 वर्षापासून काम करत आहे। ऑपरेटर या पदावर काम करत असताना शासनानं आमच्यावर अन्याय केलेला आहे। कारण की आमच्या जागी नवीन मुलं घेऊन जुन्या कामगारांना काढून टाकला आणि नवीन मुलांची भरती केलेली आहे। तरी माझे सहकारी मित्र आम्ही 8-10 जण उपोषणाला बसलो आहे। अनेक वर्षापासून आम्ही काम महावितरणमध्ये केलेलं आहे चांगल्या पद्धतीनं, आणि आज रोजी आमच्या उपासमारीची वेळ आहे। प्रशासनानं आमच्यावर अन्याय केलेला आहे। आणखी नवीन नवीन लोक घेऊन आम्हाला काढून टाकत आहेत आणि नवीन नवीन लोकांची भरती करत आहेत। याच्यावर शासनानं तातडीने लक्ष द्यावं आणि आम्हाला कामावर रुजू घ्यावं, एवढीच आमची विनंती आहे साहेब। सर, आमची भूमिका अशी आहे, जर शासनाने 2-3 दिवसात निर्णय नाही घेतला तर पुढील कारवाईला आम्ही समोर जायला तयार आहे। प्रभाकर लहाने, राज्याध्यक्ष तांत्रिक अप्रेंटिस कंत्राटी कामगार असोसिएशन, महावितरण वाशिम जिल्ह्यामधील मागील 15 ते 20 वर्षापासून कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगारांना डावलून नव्याने भरती केल्याचा प्रकार हा अन्यायकारक प्रकार हा महावितरण प्रशासनाकडून झालेला आहे। यामध्ये जे काही 10 ते 15 वर्ष कामगारांनी काम केलेलं आहे त्यांच्यावर बेरोजगारीची वेळ आलेली आहे। ही अन्यायकारक बाब तांत्रिक अप्रेंटिस कंत्राटी कामगार असोसिएशन कदापि सहन करणार नाही। त्यामुळेच 15 ऑगस्ट 2026 पासून बेमुदत आंदोलन सुरू केलं होतं। आज 10 दिवस आहे आणि आजपासून 24 ऑगस्ट 2026 पासून बेमुदत आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। शासनाने प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी कंत्राटी कामगारांचे प्रश्न तातडीनं सोडून मागील 10 ते 15 वर्ष काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना तात्काळ सामावून घ्यावं।